हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे डबलिन मधून मानसीज कुकिंग स्टोरीमध्ये. तर आज माझ्या लेकाला खायचं आहे मशरूमची भाजी. आज म्हणजे त्याला जास्तीची करून ठेवायची आहे, सो दॅट आम्ही त्याला त्याच्यासाठी भाजी आणायला चाललोय. अरे खूप मस्ती करतात बाबा हे माझ्या घरातले पब्लिक. तर आम्ही चाललोय इथे एक टेस्को म्हणून आहे शॉप, तिथे आम्ही त्याच्यासाठी मशरूम्स आणि काय आणायचंय, तेल आणि लसूण आणि टॉर्टेला म्हणजे हे माझ्या लेकीचं आवडतं स्नॅक्स आहे आणि हे फक्त इकडेच छान मिळतं. इंडियात पण मिळतं पण सगळ्यांना इकडचं आवडतं. सो दॅट आम्ही आता ते पण खरेदी करणार आहे. आणि आज चक्क थंडी नाही आहे, त्यामुळे आम्ही असे आहे, म्हणजे माझ्यासाठी आहे, या लोकांसाठी नाही थंडी. तर आम्ही असे बिंदास फिरतोय आज. तर चला तर मग आपण टेस्कोमध्ये जाऊया. इथे दर 1-2 सेकंदाने असे विमानं जाताना दिसतात. ॲक्च्युली आपल्याकडे क्लिअर नसतं म्हणून दिसत नाही. इथे बघा किती क्लिअरली दिसतंय. काय घेतोय? हा, कोणते तरी उचलू नको. अरे कोणते तरी चांगले वाले आहेत. नाही, आपल्याला हे बघायचे. ते बटन मशरूम आपण घेतो. हा, 2 पॅकेट बस झाले. आणि याच्यात काय काय घेतलं? टॉर्टेला घेतले, ते माझे टोमॅटो आहे, ऑइल आहे, ब्रेड आहे, लसूण. ओके. चेस्टनट मशरूम, मोठा बटन आहे, चेस्टनट मशरूम्स. हे आपले नॉर्मल बटन वाले बटन बटन छोटे बटन. हे असे फ्लॅट आहेत, लार्ज फ्लॅट मशरूम्स. हे पण बटन मशरूम आहे, पण थोडे मोठे साईज मध्ये. यार असं सगळं असं कलेक्ट करावं असं वाटतं. कसं अच्छा. हे कॉर्न आहे, चायनीज लीफ आहे, केल, बेबी कॉर्न, लीक्स, स्प्रिंग अनियनचा मोठा भाव लीक्स. आणि हे ब्रॉकोलीचे छोटे बहीण भाऊ ब्रॉकोलीनी. परवा आपण खाल्लं ते. ब्रॉकोली मोठे मोठे असतात आपले कॉलीफ्लॉवर. हा, सही आहे बेडू. ब्रसेल्स स्प्राउट्स. ऐक ना, मला इकडे कैरी दिसली. हे सगळं मला ते मास्टर ऑफ ऑस्ट्रेलियामुळे माहिती. अच्छा, ब्रसेल्स स्प्राउट्स. ऐक ना, कैरी दिसली, कैरी. ब्रोकोली. ब्रोकोली आणि तो कोबी रेड वाला. इट इज ब्रोकोली. रेड वाला. दिस इज रेड कॅबेज. आणि हा आयरिश कॅबेज, एकदम व्हाईट व्हाईट. ही बाबांची फेवरेट. बाबा आणि डॅडा दोघांची फेवरेट. आणि ही संयोगची फेवरेट. ब्रॉकोली नाही, त्याला नाही आवडत. दक्षला आवडते, दक्षची फेवरेट आहे ब्रॉकोली. तेजू पण खातो आवडीने. तेजस काय नाही खाते मला. तेजस आता इथलंच खातो सगळं. आणि इथे बघ ना, मजा बघ ना, इथे कैरी. कुठची कैरी काय माहिती बाई. मम्मालीला सांग, मम्मालीला दाखव. मम्माली इथे कैरी मिळते मम्माली. दीदीला घ्यायची गरज नाही प्रत्येक वेळी कैरी. लिंबू, लिंबू. लेमन येते, लेमॉन. 1 लिंबाची कॉस्ट 1 रुपये नाही, 1 पॅकेट आहे ना हे. 1 रुपये 49 पैसे, म्हणजे 150 रुपयाला 3 लिंबू. किती छान फुलांच्या कुंड्या इथे विकायला आहेत. आणि हे सगळे रिअल फुलं आहेत. वाव.
हे दोघं ना बदमाश पिझ्झाला नुसते हे झालेत, चकासलेत. येता जाता पिझ्झा घ्यायचा असतो त्यांना. ही तिसरी वेळ आहे की तुम्ही पिझ्झा घेताय या 15 दिवसात. ए आपण त्या दिवशी हे घेतलेलं ना, हा सोना सोना हे घेतलेलं ना टेटो. दाबू हा हे इथे बटन दाबलं म्हणजे आपण सगळ्या गाड्यांना थांबवू शकतो. कुठची पण येऊ दे ना, कोणती कोणत्या गाड्या आपण ना गाड्यांना थांबवत. तेव्हाच म्हणजे इथे आपल्याला थांबता येईल आता, म्हणजे इथे गाड्या थांबतील सगळ्या. इथे सिग्नल येईल, हा गाड्यांचा आहे ना, ते ग्रीन सिग्नल आला आपल्यासारखं नाही गाड्यांना हात दाखवून क्रॉस करा. चला तो सिग्नल दाखवतो काय आहे इथे, म्हणजे माणसं तरी चालू शकतात असा हा सिग्नल आहे. सर्व बारीक चिरून घ्यायचं एकदम, मशरूम सुद्धा. ऑलमोस्ट 3-4 कांदे आहेत. कटिंग टॉपिंगला जरा जास्त वेळ जातो, पण जितकं बारीक असेल तेवढं छान अगदी टेस्टी लागते हे. आणि माझी ही रेसिपी खूप जुनी आहे आणि सर्व मुलं म्हणजे आमचे अगदी सायलीपासून ते कोण आहे लास्ट चिंटूपर्यंत, बंटूपर्यंत सगळ्यांना आवडतं. आता हे जसे कांदा बारीक चिरलाय तेवढंच बारीक मशरूम चिरले, तेवढंच बारीक टोमॅटो चिरलाय. एकदा सगळं कटिंग झालेलं असलं की भाजी अगदी 5 मिनिटाच्या आतच होते. आणि या मिरच्या बघा अशा बारीक चिरायच्या. यातली जी दाताखाली मिरची येते ना ती इतकी टेस्टी लागते. एकदम बारीक चिरले. मीठ देते, थोडं मीठ घालून घेते म्हणजे कांदा जरा लवकर शिजला जाईल. किती बिंदास घालते मी इथे मीठ. हो आलं लसूण टाकायचे. आधी जरासं कांदा मऊ करूया. मी खरं तर आलं आणि लसूण जसे कांदा आणि हे चिरलंय त्याच्यापेक्षा बारीक चॉप करून घेते लसूण आणि आलं. पण इकडे आलं नाही आहे तेजसच्या घरी, सो मी आलं लसणीची पेस्ट घालते आहे. तर तुम्ही जर ही रेसिपी कराल तर आलं लसूण बारीक चिरून घ्या, ते अजून छान लागतात. पण एकदम फाईन चॉप पाहिजे.
इथलं आलं लसूण छान आहे, म्हणजे पेस्ट छान आहे. आलं लसणीचा कच्चट वास जाईपर्यंत परतवायचं. टोमॅटो देऊया. टोमॅटो पण जेवढे पॉसिबल असेल तेवढं बारीक चिरून घ्यायचे. तर यामध्ये बेसिक मसाले, हळद, धणे पावडर, तिखट, जीरा पावडर, गरम मसाला, सर्व मशरूम्स घालून घ्यायचे. आता थोडं सगळं जास्त प्रमाणात बनतंय, कारण आम्ही जायची वेळ जवळ आली आहे इंडियामध्ये. सो ह्या सर्व गोष्टी माझ्या मुलाला एक्स्ट्रा करून हव्या, म्हणजे तो फ्रीजमध्ये भरून रोज थोडं खाणार आहे. म्हणून मी 2 पॅकेट मशरूम्स बनवले. मशरूमला आपलं स्वतःचं पाणी ऑटोमॅटिक सुटतं झाकण ठेवल्यावर, त्यामुळे आपण पाणी घालायचं नाही आहे. पण थोडंसं क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी याच्यात आपण आयदर क्रीम घालायची, क्रीम नसलं तर सरळ दूध घालायचं. थोडंसं, जास्त नाही. फ्रेश क्रीम घातलं तर अजून छान. हां, फ्रेश क्रीम घातलं की खूप छान येते त्याची टेस्ट पण, आणि त्याचं जे टेक्स्चर आहे ते खरंच छान येतं. पण आता इथे नाहीये तर मग ऍडजस्टमेंट. मेयोनीज टाकू. नको अजिबात नको. टाकू. त्याच्यावर झाकण ठेवायचंय. ते बघ, 2 ते 3 मिनिटं आपण झाकण ठेवायचंय. अगदी 2 मिनिटात भाजी रेडी. झाली की नाही छान. त्यात काय शिजायला हाडं पण नाहीत, हो. पटापट शिजली. आता याच्यावर कोथिंबीर घालायची भरपूर चिरून की आपली भाजी तयार. काय. आणि हो, थोडीशी साखर घालायची सांगायची राहिली, थोडीशी, अगदी चिमूटभर. सगळ्या टेस्ट ज्या आहेत तिखट, आंबट, त्या सगळ्या मेंटेन होण्यासाठी थोडीशी साखर, अगदी थोडीशी. या साखरेला अशी टेस्ट नाही आहे, म्हणून मी अर्धा चमचा तुझ्या घातला. दिवस ना आता पण पाठ झाला असेल. साखरेला चव नाहीये, मिठाला चव नाहीये, आलं नाहीये. आलं नाहीये. भांडी मोठी मोठी आहे, मोठी भांडी आहेत सगळी, छोटी भांडी नाहीयेत. बघत असतील ते माझे हाल. ठीक आहे, आता मी बघून ठेवलंय, नेक्स्ट ट्रिपला येताना सगळं घेऊन येईन.
तर तो येईल तेव्हा दे ना त्याच्या हातात. हो तेव्हा तर देईनच, पण जे मला लागतं नेक्स्ट टाइम येताना मी 20 किलो नाही आणणार आता सामान, आपले वांदे. ठीक आहे, तर आपली भाजी तयार आहे. स्मेल्स गुड. आपली भाजी तयार आहे. मशरूम मसाला. तर कशी वाटली मशरूमची भाजी? आता भेटूया आपण उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.